इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. आजच म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 रोजी NMMSच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार, मी महमूद मुलानी सर तुम्हा सर्वांचं आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यावर्षी म्हणजे 2025-26 मध्ये जे विद्यार्थी 8वीला होते आणि ज्यांनी NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही परीक्षा दिलेली होती, या विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचं मेरिट यावर्षी कुठपर्यंत जाणार आहे. यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आजच आलेल्या नोटिफिकेशननुसार सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स म्हणजे गुण त्यांना मिळालेले आहेत आणि ते गुण 179 मार्कांपैकी आहेत. असं का झालं हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. त्याचबरोबर आपण 2022-23, 2023-24 आणि 2024-25 म्हणजेच मागील 3 वर्षांचं मेरिट किती होतं हे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पुणे डिस्ट्रिक्टसाठीची ही माहिती मी तुमच्यासमोर मांडतो आहे. जनरल कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरी आपण ज्याला म्हणतो, अशा कॅटेगरीमधले जे काही सर्व विद्यार्थी आहेत, म्हणजेच आपण त्याला आणखी एका भाषेमध्ये ओपन कॅटेगरी असं म्हणतो, म्हणजे ओपन टू ऑल. या ठिकाणी टोटल सिलेक्शन जे असतात पुणे जिल्ह्यातले ते असतात 291 विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये घेतलं जातं. 2022-23 मध्ये मॅक्झिमम म्हणजे 153 हायेस्ट होता, 23-24 मध्ये 164 हायेस्ट होता आणि 24-25 मध्ये 160चा हायेस्ट होता. म्हणजे जास्तीत जास्त मार्क पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला मिळालेले होते. आता या मार्कांशी आपल्याला फारसं काही घेणं देणं नाही, तरी सुद्धा एक ट्रेंड लक्षात येण्यासाठी आपण कुठंतरी या मार्कांचा विचार करणार आहोत. मात्र त्या वर्षी 2022-23 साली 115 मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला ओपन मेरिट लिस्टमध्ये 291 क्रमांक मिळालेला होता. तुमचा क्रमांक 1 असला तरीही तुम्हाला 48,000 रुपये मिळणार आहेत आणि तुमचा क्रमांक 291 असला तरीही तुम्हाला स्कॉलरशिप समान मिळणार आहे, त्याची काळजी करायची नाही. 2023-24 मध्ये मिनिमम म्हणजे कमीत कमी 127 मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली होती. म्हणजे तब्बल जर आपण इथं विचार जर केला या 2 वर्षांमध्ये तर तब्बल 12 मार्कांनी मेरिट वाढलं. मेरिट काय झालं होतं, वाढलं होतं. पण त्याच पुढच्या वर्षी 127 पासून ते मेरिट 113 पर्यंत खाली आलं, म्हणजे ते -14 झालं, म्हणजे मेरिट पुन्हा कमी झालं. असा हा जो ट्रेंड चालू राहतो, या ट्रेंडनुसार या वर्षीचे संपूर्ण पुणे जिल्ह्यातले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील अनेक विद्यार्थी आपल्या संपर्कामध्ये होते. आज निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे त्यांच्या मार्कलिस्ट पाठवलेले आहेत, काहींनी प्रत्यक्षात फोन केलेले आहेत, काहींच्या पालकांचेही फोन आलेले आहेत आणि यातून जो काही या वर्षीचा माझा अंदाज म्हणतोय मी, तो नक्कीच 122 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना NMMS स्कॉलरशिप ओपन कॅटेगरीमधून मिळणार आहे. ओपन मधून 122च्या विद्यार्थ्यांना मिळेल अशी मी या ठिकाणी सुरुवातीलाच शक्यता व्यक्त करतो. पुढे जाऊयात. आता 122चा आकडा मी फायनल केला ओपन कॅटेगरीसाठी. त्यामुळं पुढं SC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टोटल 100 विद्यार्थ्यांना ही लिस्ट दिली जाते आणि मागच्या वर्षी 113 पासून 112 पासून 85 पर्यंत विद्यार्थी या लिस्टमध्ये होते. मग जर विचार आपण केला अगोदरच्या मार्कांबरोबर, म्हणजे इथं 115, 127 आणि 113 त्याच्या खालोखाल जे मार्क असतात ते इथं घेतलेले आहेत. 114 पासून 92 पर्यंत SCच्या विद्यार्थ्यांना मार्क असतील तरी सिलेक्शन झालेलं आहे. यावर्षी मात्र मेरिट वाढलेलं होतं 9 मार्कांनी आणि पुन्हा एकदा मेरिट कमी झालं ते 16 मार्कांनी. हे SCच्या बाबतीमध्ये घडलं. याही वर्षी असंच काहीतरी नक्कीच घडणार आहे आणि वरती जर आपण आकडा पाहिला तर तो साधारणपणे आपल्याला दिसतोय की 122चं मेरिट मी यावर्षी बोलतो आहे. म्हणजे आपोआपच त्याच्यापेक्षा जर आपण खाली आलो तर साधारणपणे जर विचार केला आपला तर यावर्षी 95 मार्क्स मिळालेल्या SCच्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये यायला काही अजिबात अडचण नाही. 95 पुरेसे असतील. STचे विद्यार्थी त्याहीपेक्षा खाली येऊ शकतात कारण त्याच्यासाठी 54च जागा राखीव आहेत आणि हेही विद्यार्थी नाही म्हटलं तरी याही वर्षी अगदीच विचार जर आपण केला तर थोडंसं पुन्हा इथं जाऊन येऊ आपण. जर आपण तुलना केली या वरच्या मार्कांबरोबर तर नक्कीच आपल्याला इथं असं दिसतं
की हेही मार्क आणखी कमी होऊन यावर्षी अगदी 80 मार्क्स जरी असतील विद्यार्थ्याला, तरी एसटीच्या विद्यार्थ्यांना, शेड्यूल्ड ट्राईब आपण ज्यांना म्हणतो, अनुसूचित जमाती, या विद्यार्थ्यांना नक्कीच स्कॉलरशिप मिळू शकेल. पुणे जिल्ह्यासाठीचे हे मेरिट्स आपण पाहतो आहोत. VJA तब्बल 23 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आणि अधिक 6 एक्स्ट्रा आलेले आहेत. एक्स्ट्रा का आले त्याचं कारण तुम्हाला इथं दिसेल. 88 मार्कापर्यंतचे जे विद्यार्थी होते त्यांना ट्रान्सफर होऊन, ट्रान्सफर याचा अर्थ इतर जिल्ह्यांमध्ये VJA कॅटेगरीचे विद्यार्थी न मिळाल्यामुळं, म्हणजे पासच झाले नाहीत, पास न झाल्यामुळं तिथल्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप इतर जिल्ह्यांना दिली जाते. अशा पद्धतीनं 6 विद्यार्थ्यांना, VJAच्या 6 विद्यार्थ्यांना, ज्यांना अगदी 88-87 मार्क जरी होते हे, तरी सुद्धा त्यांना ट्रान्सफर होऊन स्कॉलरशिप मिळाली. प्रत्यक्षामध्ये 89 मार्काच्या विद्यार्थ्याला VJAच्या मागच्या वर्षी स्कॉलरशिप मिळालेली होती. यामध्ये वाढ होऊन यावर्षी तो आकडा पुन्हा एकदा वाढून 97 पर्यंत जाणार आहे. आणि 97 जर मार्क असतील तर VJA कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला नक्कीच स्कॉलरशिप मिळणार आहे. हे या वर्षीचे माझे अंदाज आहेत. निकाल लागल्यानंतर, आता मागच्याही वर्षी मी असे अंदाज व्यक्त केलेले होते, निकाल लागल्यानंतर असं लक्षात आलं की मी अंदाज व्यक्त केलेले अगदी सगळेच्या सगळे अंदाज बरोबर आलेले आहेत. NT ब चे विद्यार्थी, त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची संख्या आहे 19 हे चाललेलं आहे. ते पुणे जिल्ह्यासाठी फक्त मी सांगतो आहे. इतर जिल्ह्यांचं मेरिट त्या त्या कॅटेगरीचं वेगवेगळं असू शकतं. ते किती असतं हे तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी NMMS मध्ये लॉग इन केल्यानंतर पाहू शकता. तिथं जिल्हा वाईज मेरिट लिस्ट दिलेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. NT ब साठी जर आपण विचार करायचा म्हणलं तर साधारणपणे 89, 78, 85 याच आकड्यांच्या आसपास, म्हणजे 90 आपण यावर्षी समजून चालूयात. 90+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांना NT ब मधून स्कॉलरशिप मिळायला काहीच अडचण नाही. NT क मध्ये मात्र थोडेसे मार्क्स जास्त लागतात आणि यामुळं तो आकडा या वर्षीचा तरी मी 100चा ठेवलेला आहे. 100+ मार्क्स ज्यांना असतील त्याच विद्यार्थ्यांना नक्की स्कॉलरशिप NT क मधून मिळणार आहे. NT ड साठी पुन्हा तीच परिस्थिती झालेली आहे. 7 स्कॉलरशिप एक्स्ट्रा मिळाल्या. 15 स्कॉलरशिप रेग्युलर पुणे जिल्ह्याच्या असतात, त्या 96 मार्काला मागच्या वर्षी क्लोज झाल्या होत्या. यावर्षी पुन्हा एकदा त्या 100 मार्कांना क्लोज होणार आहेत. पण जर एक्स्ट्रा मिळाल्या, इतर जिल्ह्यांमध्ये NT ड चे विद्यार्थी पास झाले नसतील, म्हणजे त्यांना 72 मार्क पडलेले नसतील, तर अशा पद्धतीनं त्या जिल्ह्यातल्या स्कॉलरशिप्स इतर जिल्ह्यांकडे वळवल्या जातात आणि इतर जिल्ह्यांमध्ये मग ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत त्यांना त्या स्कॉलरशिप दिल्या जातात. 97 पासून 88 पर्यंत असे मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना 7 स्कॉलरशिप एक्स्ट्रा मिळालेल्या होत्या. तोही आकडा यावर्षी साधारणपणे 85च्या आसपास येऊन थांबू शकेल, हे मात्र नक्की आहे. NT ड साठीचे हे आकडे मी तुम्हाला सांगितले. ओबीसीचा एक महत्वाचा विषय असतो की 146 स्कॉलरशिप्स ओबीसी साठी राखीव आहेत आणि हे जर आकडे आपण पाहिले 97, 109 आणि 93, तर याही वर्षी पुन्हा एकदा 101चा आकडा नक्कीच, 101+ मार्क ज्यांना आहेत ओबीसी मधून. आता सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतःची कॅटेगरी माहिती आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल आणखी काही फार मी सांगण्याची आवश्यकता नाही. 101+ असतील तर ओबीसी मधून तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकेल. SBC साठी सुद्धा साधारणपणे तीच रेंज राहते. तुम्ही जर पाहिलं वरती तर 97, 109, 93 आणि इकडे 86, 101, 86 असे आकडे आहेत, म्हणजे थोडंसं त्यापेक्षा कमी. म्हणजे इथं जर आपण विचार केला तर SBC विद्यार्थ्यांसाठी 95+ मार्क्स असतील तरी सुद्धा पुणे जिल्ह्यातून SBC कॅटेगरीमधून 15 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याशिवाय EWS मध्ये मिनिमम मागच्या वेळेचा आकडा 99 होता. याही वर्षी तो आणखी जरा कमी होणार आहे. का कमी होणार आहे? कारण अनेक विद्यार्थ्यांनी EWSचं सर्टिफिकेट काढलेलं होतं आणि त्यामुळं पात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. 77 स्कॉलरशिप्स आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. पण तुम्हाला जर याच्यामध्ये पण जास्त मार्क्स पडलेले असतील तर इतर जिल्ह्यांच्या स्कॉलरशिप्स तुमच्याकडे येऊ शकतात. तब्बल मागच्या 2-3 वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात EWSच्या स्कॉलरशिप्स ज्या काही असतात त्याशिवाय तब्बल 400 ते 500 स्कॉलरशिप त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा मिळत आहेत. का मिळत आहेत? कारण इतर जिल्ह्यामध्ये EWSचे विद्यार्थी पात्र होत नाहीत. म्हणून आपल्याकडे ते जर जिल्ह्यामध्ये पात्र झाले तर मेरिट इथं थांबू शकतं, मान्य आहे 95+ला. परंतु त्यापेक्षा जर कमी मार्क असतील आणि इतर जिल्ह्यांमध्ये जर कुणी नसेल तर तुम्हाला 94-93 मार्कांना सुद्धा नक्कीच सिलेक्शन होऊ शकतं. या पद्धतीनं मी पुणे जिल्ह्याचे या वर्षीचे माझे अंदाज व्यक्त केलेले आहेत. तुमच्या जिल्ह्याचं जर मेरिट तुम्हाला पाहायचं असेल
तर ते तुम्ही कसं पाहायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये दाखवणार आहे. तत्पूर्वी हा माझा जो काही पीपीटीचा भाग चालू आहे तुम्ही बंद करून ठेवतो आणि मग आपण आपल्या नवीन भागाकडे जाऊयात. NMMSचं मेरिट आपल्याला कसं पाहायचं याबद्दल. चला ठीक आहे, मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये इथे दाखवतो. NMMS 2025 असं म्हणलेलं आहे, परंतु आता हा 2025-26 अशा पद्धतीनं ऍक्च्युली 25 मध्येच ती परीक्षा झाल्यामुळं इथं तुम्ही जेव्हा या NMMSच्या साईटवर जाल त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं काही भाग दिसतील. तर निकाल रिझल्ट मध्ये आलेला आहे तो निवड यादी, ही 2025 ची निवड यादी आहे, 2024-25 ची, आणि हा त्याचा निकाल आहे. या निकालामध्ये तुम्ही जेव्हा आतमध्ये जाता त्यावेळेला इथं तुम्हाला दिलेली असते इथं सीट नंबर आणि इथं मदर नेम लिहायचं असतं आणि सर्च केलं की तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळून जातो. आणि म्हणून तुम्ही तेवढ्या तयारीत राहणं गरजेचं आहे. NMMS साठी 24-25 चा निकाल, आणि या 24-25 च्या निकालामध्ये इथं त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे की एकत्रित 40% गुण मिळवणं आवश्यक आहे. SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32% मार्क्स असतील तरी पुरेसे आहेत, असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आलेलं दिसतंय. 2024-25 मध्ये आपण गेलो. 24-25 मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला निवड यादीमध्ये जावं लागेल आणि निवड यादीमध्ये तुम्ही इथं जाऊन पहा, मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय याप्रमाणे उजवीकडं डिस्ट्रिक्ट वाईज कोटा किती असतो वगैरे दिलेले. तुम्हाला इथं काय करायचं की तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आता पाहिजे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, तुम्ही कुठलाही जिल्हा या ठिकाणी तुमचा जो असेल तो निवडू शकता. इथं मी जिल्हा निवडलेला आहे समजा सिंधुदुर्ग, कारण आपले तिकडचेही विद्यार्थी यावर्षी आपल्याबरोबर जुळलेले होते. जनरल कॅटेगरीचं मेरिट किती होतं हे आपल्याला सर्च करायचंय. अशा पद्धतीनं मी सिंधुदुर्गमध्ये मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्याला टोटल मार्क्स जास्तीत जास्त 131 मार्क पडलेला विद्यार्थी होता. 45 हा त्या जिल्ह्याचा नंबर, आणि सिलेक्टेड जनरल 1 म्हणजे या विद्यार्थ्याचं NMMS साठी जिल्ह्यातून जनरल मेरिट लिस्ट मधून पहिल्या नंबरने सिलेक्शन झालं. मार्क होते 131, आणि सगळ्यात कमी मार्क त्या जिल्ह्यामध्ये, बरं आपल्याकडे नाही, ते त्या जिल्ह्यामध्ये 38, सॉरी, हा इथपर्यंत येऊ आपण. दिव्यांग विद्यार्थी इथं आपल्याला घ्यायचे नाहीत, आपण जनरल मेरिट लिस्ट पाहतोय. हा इथं पहा 93 मार्काच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन जनरल कॅटेगरी मधून झालेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या, जिल्हा कोणता आहे, इथं पहा लिहिलंय 45 सिंधुदुर्ग. दुर्गम एरिया आहे त्यामुळे मार्क कमी असतात, परंतु संख्या पण कमीच आहे ना. तुम्ही जर पाहिलं इथं तर तुम्हाला असं दिसेल की फक्त 35 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या संपूर्ण जिल्ह्यातून होणार आहे. असं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पाहता आलं पाहिजे. मी ही सिंधुदुर्गची तुम्हाला ओपन करून यादी दाखवली. तुम्ही कुठलाही जिल्हा निवडू शकता, तुम्ही कुठलीही कॅटेगरी तुम्हाला जी आवश्यक आहे ते निवडू शकता, आणि मागच्या वर्षीचं मेरिट कुठे येऊन थांबलं होतं हे बघू शकता. हे कसं पाहायचं हेही मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही नक्कीच तुमच्या जिल्ह्याचं मेरिट पहा. तुम्ही आता कुठपर्यंत पोहोचलेला आहात तेही मला कळवा, आणि तुमच्या जिल्ह्याच्या मेरिटमध्ये तुम्ही येताय किंवा नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेलच. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क्स लिहा, जिल्ह्याचं नाव लिहा, आणि कॅटेगरी सुद्धा लिहा, म्हणजे त्या कमेंटला रिप्लाय करताना मला हे समजेल की तुमचं सिलेक्शन होईल अथवा नाही होणार. मी पुणे जिल्ह्याचे काही अंदाज व्यक्त केलेले आहेत मेरिट लिस्ट बद्दलचे. अर्थात मेरिट लिस्ट लवकरच येईल, तेव्हा मी हे व्यक्त केलेल्या अंदाजापर्यंत मेरिट नक्कीच गेलेलं असणार आहे. पुन्हा भेटूया मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.